पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर निलेश, दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत आणि रोशन 64 धावांचं लक्ष घेऊन उतरले. श्रीकांत या खेळाडूकडे तेवढी ॲबिलिटी आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. समोरच ऑन स्क्रीन रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. ऑन साईडला आपण पाहतोय उत्कृष्ट झेल, अप्रतिम, ब्रिलियंट, अफलातून यावेळेला आपण पाहतोय कुंदन. मॅग्निफिसंट कॅच, काही कमालीचा झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. पहिला विकेट यावेळेला, मात्र पहिली विकेट यावेळेला मिळते शिवनेरी संघाला. क्या बात. तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 0. फलंदाज डकवर. बॅक टू द पॅव्हिलियन. कुंदनचा क्लास कॅच आपल्याला पाहायला मिळाला. ब्रिलियंट फिल्डिंग. म्हणतात ना, ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. शुभमजी पाध्ये साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 0. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट, उजव्या हाताने. अप्रतिम, गुड डिलिव्हरी. कारण ही खेळपट्टी ओळखीची आहे निलेश यांच्या, परंतु सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शुभमजी पाध्ये यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन संघांमध्ये अमरदीप क्रीडा मंडळ जलसार आणि एका साईडला त्रिशा 11 बाप्पा मोरिया हा संघ जो आपण पाहतो. त्रिशा 11 सौजन्य केल्या गेल्या विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते आणि पंच मात्र यावेळेला दाद ती फिटवून लावतायत पूर्णपणे. तर टॉस त्या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस यावेळेला त्रिशा 11 संघाने जिंकलेला आहे. तर प्लीज आपण निर्णय आमच्यापर्यंत कळवा. धावांची गती जर आपण पाहिली तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. थँक्यू. धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 0. अप्रतिम फटका यावेळेला पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका. 6 धावा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. 6 धावा येत आहेत. गुड शॉट. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेखरच्या बॅटमधून एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला. अनिलजी किनी यानंतर किती षटकांचे सामने? 5 षटकांचा सामना असेल. सचिनजी पाटील 5 षटकांचा सामना असेल. रोशन शर्मा यांच्याकडून कुंदन किनी यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज उत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल. तुमच्या बाहेर चेंडू होता यावेळेला मात्र पंच वळतायत. कल्याण घोरपडे सर आणि वाईटचा इशारा देत असताना आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर यावेळेला पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 4. निलेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेखर एका साईडने सुंदर फटकेबाजी करतोय. अप्रतिम, गुड डिलिव्हरी. ऑफ तुमच्या बाहेर यावेळेला शेखर दर्शवतायत, चेक करतायत की डिफेन्स खेळायला हवं होतं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं उजव्या हाताने. ऑन साईडला
फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. कुंदन मात्र यावेळेला मिस होतात पूर्णपणे. कौशल बॅकअप साठी येत आहेत. तत्पूर्वी एक धाव. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिलं षटक मात्र नावावर जाईल ते मात्र निलेशच्या 8 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळालं आणि एक सफलता त्यांनी प्राप्त केली. गुड बॉलिंग. या पण ऐकूया. तत्पूर्वी एक छोटीशी धून आणि लगेच या दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धर्मेश एक ॲज अ ऑलराऊंडर अपकमिंग यंगस्टर नवतरुण उभारता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. इष्टांच्या पाठीमागे तुषार किनी. त्यानंतर यावेळेला आपण पाहतोय एक फर्स्ट स्लिप नाहीये. शॉर्ट गली रिझन घेतला जातोय. मिस्टर जितूला शॉर्ट लेग गली नाहीये तर आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग घेतला जातोय. त्यानंतर शॉर्ट मिडॉन अभिजित किनी सिली मिडॉनला पाहायला मिळतात. शॉर्ट मिडॉनला आपण पाहतो मिस्टर कुंदन. कौशलला आपण पाहतोय वाईडिस्ट लॉंग ऑनला वाईडिस्ट लॉंग ऑफ निलेश किनी याला आपण पाहतोय. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावन करता. गुड शॉट डॅरेन सॅमी. कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिला. 6 धावा. व्हॉट अ शॉट. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. 14 रन्स. यावेळेला अप्रतिम यष्टांच्या वरून चेंडू मात्र हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना कमबॅक करतात त्या ठिकाणी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा. विजयासाठी 64 धावांचा पाठलाग करताना अजून 50 धावा येणे खूप गरजेची गोष्ट राहील. या धावा जर अचीव करायच्या असतील तर 50 धावा येणे खूप महत्वाची गोष्ट असेल. अप्रतिम सुंदर कमबॅक. धर्मेश मी कौतुक करेन या चेंडू 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करावं. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला बदलावं लागतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये सिच्युएशन नुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागते आणि ती गोलंदाजी धर्मेशच्या द्वारे केली जाते. गुड डिलिव्हरी. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळते. फार वेगाने चेंडू निघून जातोय. टेक्निकली साऊंड सिस्टम गोड आवाजात गोड चौकार. गुड शॉट. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 18चा आकडा विराट कोहलीचा आपल्याला पाहायला मिळतोय. कसोटी कर्णधार म्हणून आतापर्यंत शाबूत आहेत परंतु कर्णधाराचं पद रोहित शर्माकडे आपण पाहिलं. बीसीसीआयचे निवड समितीचे आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी मात्र चेतन शर्मा यांनी व्यक्त केलं गेलं होतं उपकर्णधार पदवरून मात्र कर्णधार पदाचं रोहित शर्माला पद पाहायला मिळालं. आज पुण्यनगरीच्या पेपरमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली गेली होती. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय भरपूर वेळ हवेत राहतोय आणि पुन्हा एकदा एक सुंदर कुंदन या ठिकाणी कॅच नंबर 2. एक बेस्ट फिल्डर ज्याच्याकडे पाहिलं जातं मूर्ती लहान कीर्ती महान. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली गेले 18 धावांवर. शेखरच्या खेळीला पूर्ण विराम. आशा पल्लवित झाल्या होत्या शेखर जेव्हा फलंदाजीसाठी यावेळेला आपण पाहिलं होतं परंतु यावेळेला आशा कदाचित मावळल्या गेल्यात. फलंदाज बॅक टू द डगआउट. झाले पार्वती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. एक सुंदर आयोजन नियोजन. ऑल इज वेल शिवनेरी चषक 2021. खोलवर चेंडू होता, बॅक टू द बॉलर खेळला गेलाय, मात्र यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लगोरीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नेम चुकतोय त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी चिकीत सिंगलच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19 या धावसंख्येवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या 30, 11 धावेने मागे राहतोय. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये लव बॉयज डोंगरे या संघाला जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत अजून सुद्धा 45 धावांचं लक्ष समोर असेल. अठरा चेंडू 45 धावा, 15च्या सरासरीने खेळावं लागेल. ताबडतोड फलंदाजी करावी लागेल. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला मात्र यावेळेला आपण पाहतो स्पर्धात्मक युग आहे. इथे जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चाली रचाव्या लागणार आहेत, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर आयुष्यात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या चाली तुम्हाला रचत राहाव्या लागतात. आपण सातत्याने पाहिलंय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम राईट ओव्हर द विकेटचा मारा. निलेशचा हा चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा, 17 चेंडू आणि 45 धावा. मोठे फटके मारावेच लागणार आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. बॅटचे एज घेत चेंडू मात्र यावेळेला जितू एका हाताने चेंडूला स्टॉप करण्यासाठी पुढे सरसावला होता, परंतु चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार, चौकार. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. हलक्याशा हाताने बॅकफुटला जाऊन मात्र टॅप केला जातोय, एकदा वर्जित केली जाते. बबन किनी त्या ठिकाणी आपण पाहतोय अजूनपर्यंत चांगली फिटनेस हॅट कॅप परिधान करत असताना शिवनेरी संघातून बिलॉंग करतायत. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पहिला काळ असा होता पनामा कॅप जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळायच्या. हॅट कॅप आपण पाहिल्या. आता वेगवेगळ्या पॅशन झालंय. ऑन साईडला आपण पाहू शकतात एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का धर्मेश त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25 धावा. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 39 धावांचं लक्ष असेल. ऑफसाईडला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या वरून बॅटचं फेस ओपन केलं. चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने खेळला गेला. इम्प्रुव्हमेंट स्ट्रोक पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहू शकलात आणि चेंडू मात्र यावेळेला गार्गे 11 स्टँडला सलामी देताना आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांना अभिवादन करण्यासाठी 4 धावा. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. 35 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे आपण सातत्याने पाहिलंय. राईट ओव्हर द विकेट अप्रतिम सुरेख पद्धतीने अंडरम फेकी केली जाते. यावेळेला आपण पाहू शकता तुषार किनी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. फेकी करण्याचा इरादा होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा. आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये लव बॉयज डोंगरे या संघाला विजयासाठी 35 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्पीडअप करा जरा गेम. तत्पूर्वी येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. या पण ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29, 12 चेंडू आणि 35 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. यावेळेला मात्र आक्रमकता सिद्ध करतायत. वन बाउन्सने चेंडूला मात्र कलेक्ट करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. साई यांच्या माध्यमातून गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 रन 34. आता मात्र यावेळेला 33 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 33 धावा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडू मात्र यावेळेला वळवला जातोय. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जरूर मात्र पंबलिंग होत आहेत त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या सिंगल डबलला खूप महत्व देणं खूप गरजेची गोष्ट असते. क्रिकेटमधील बेसिक आहे. जेव्हा षटकार चौकार येत नाहीत ना त्यावेळेला मात्र सिंगल डबलचा जेवढा उपयोग होतो आणि प्रतिस्पर्धी संघावर जरूर दबाव आणला जातो या सिंगल डबलच्या माध्यमातून. धावांची गती 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 33 रन्स 33 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. तुषार किनी यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केले. धर्मेशच्या हातामध्ये कोणतीही चूक करत नाहीयेत. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू वेलकम बॅक. 9 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन लव बॉयज डोंगरे टीम. सामना बॅलेन्सिंग आहे. इथे जर एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. परंतु तुषार किनी घरची खेळपट्टी आहे आणि अनुभव आहे या खेळपट्टीचा पुरेपूर आणि सुंदर गोलंदाजी यावेळेला करत असताना आपण पाहतोय तुषार किनी स्वतः आयोजकाच्या भूमिकेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व आयोजकांना जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला पहिला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फार वेगाने निघतोय. तत्पूर्वी यावेळेला 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते लव बॉयज डोंगरे या संघाची 35 रन्स 35 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावा हे सामन्याचं समीकरण. 7 चेंडू 29 धावा. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडला फटका चांगला इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन्स 4 धावा. एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 39. आता चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी लव बॉयज डोंगरे संघाला 25 धावांचं लक्ष असेल. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. रोशनच्या बॅटमधून आतापर्यंत 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकाकी झुंज देतोय सलामीवीर फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. रोशन गुड बॅटिंग. खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका साईडला फलंदाज बाद झाले तरी सुद्धा जिद्दीने क्रिकेट खेळतोय रोशन. हॅट्स ऑफ यू. सुपर बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. जितू आपल्या गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 25 धावा. बॅट चेंज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट गली रिझन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एकच धाव सॅटिस्फाईड व्हावं लागेल. म्हणतात ना आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो तरी सुद्धा दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे
जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ऍक्टर आतापर्यंत ठरला गेला. यावेळेला मात्र ऑफ साईडला निलेशच्या हातामध्ये खूप सुंदर जजमेंटने झेल टिपला जातोय आणि फलंदाज यावेळेला खेळी संपुष्टात. रोशनने मात्र खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं. त्याची भूमिका काय होती हे त्याने दाखवून दिलं आणि तंबूच्या आसऱ्याला परतत असताना गुड बॅटिंग बाय रोशन. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू आणि 24 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. लव बॉयज डोंगरे या संघाला विकेटचा विचार केला तर आतापर्यंत फलंदाज बाद झालेत. ते 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. गोलंदाज जितू आपल्या गोलंदाजी मार्कवर शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. आज सेकंड डे, आजचा दुसरा दिवस पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बबन किनी कोणती चुकी करत नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत आणि जितू इज ऑन हॅट्रिक. बॅक टू द पॅव्हिलियन बॅट्समन. ऑन साइडला आपण पाहतोय आणि हॅट्रिक यावेळेला साध्य करतायत जितू. कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम. 1 लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये मात्र जितूचं नाव या 4 दिवसांमध्ये झळताना पाहायला मिळेल आमच्या मुखातून आणि सुंदर विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. 4 चेंडूचा खेळ झालाय. जितूने मात्र जबरदस्त यावेळेला अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. फलंदाज तू चल मैं आया अशी स्थिती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सुमित कारभारी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. उमेश वरखंडा यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. शरद पाटील असतील, निलेश कुमार असतील, या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतोय या कमिटीच्या वतीने. या स्पर्धेत जे मात्र खूप चांगल्या प्रकारचं खेळ पाहत आहेत त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना जितूचं कौतुक करीन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले. ड्रोन कॅमेरा आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑफरेडिंग केली जाते. विकेट हॅट्रिक साध्य केली त्यामुळे जितू म्हात्रे यांच्याकडून जितू यांच्यासाठी मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि कुंदन यांच्यासाठी मात्र आपण पाहतो रोशन कुमार यांच्याकडून आपण पाहू शकताय 200 रुपयांचं कॅश प्राइज. जयेश गिरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. वेलकम जय, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर या आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन शिवनेरी टीम अँड हार्ड लक लव बॉयज डोंगरे. दोन्ही संघांचं आम्ही कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच शिवनेरी संघाकडून जाईल 8 चेंडूमध्ये 22 धावा आणि 1 गडी बाद मिस्टर निलेश किनी मॅन ऑफ द मॅच.
तर या पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. कृपया करून जर रस्त्यामध्ये गाड्या आहेत त्या बाईक ये जा. वर्धेसाठी मात्र थोडीशी त्रास होतोय, त्याकरता मी विनंती करेन. या रोहिदास पाटील यांच्या शुभ हस्ते टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते मात्र यावेळेला निलेश किनी यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जात आहे. तर धन्यवाद रोहिदासजी पाटील साहेब. निलेश जास्त बोलत नाहीये, स्वतः जग आहेत. तर 200 रुपयांचं कॅश प्राइज रोशन कुमार यांच्याकडून मी विनंती करेन. कुंदन आपण यायचंय. कुंदन कुंदन 200 रुपयांचं कॅश प्राइज पाहतोय. 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि तसेच 200 रुपये जितू आपण यायचंय. जितू जितू यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. वेल बॉलिंग जितू फर्स्ट विकेट हॅट्रिक यावेळेला आपण पाहतोय. थँक्यू के के, धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. ऑफ साईडला एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर.
हॅलो चेक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सुंदर फटका यावेळेला आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला गेला. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय जबरदस्त प्रहार केलाय, परंतु मनोज अर्थातच मनाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. कौशलला पहिली सफलता मिळते. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आपण पाहू शकताय. थँक्यू टीचर, थँक्यू. तर बाईक ज्या पार्किंग झोनमध्ये लावलेल्या नाही आहेत तर मी विनंती करेन, रस्त्यामध्ये आहेत. MH48 482467 ज्या कोणाच्याही बाईक असेल तर प्लीज ती आपण कृपया करून हटवायची आहे. अनिलजी कनी साहेब यांच्याकडून आम्हाला रिक्वेस्ट येते. आणि तसेच MH48 5350 प्लीज ज्या कोणाच्या बाईक आहेत त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण त्या रस्त्यामधून हटवा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. चांगली स्टार्ट, अप्रतिम यावेळेला स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा या फलकावर. तर जयजी गरत यांना विनंती करेन की प्लीज आपण कॉमेंट स्टुडिओमध्ये यावं. जवळचे मित्र या ठिकाणी थोडेसे रिलीज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. वेलकम जयजी गरत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू प्रमोद शेळगे सर. सकाळच्या सत्रापासून ते दुपारच्या सत्रापर्यंत आपला चांगली असा गोड आवाज नक्कीच ऐकायला मिळाला. मनापासून धन्यवाद करतोय प्रमोद शेळगे सर. शिवनेरी चषक 2021 वर्ष दुसरं चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. आणि ही लढत चालू आहे ती जलसार वर्सेस बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. खरोखरच क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतो. हॉपच्या दिशेने नक्कीच दंदन करून जाते. 4 धावा. खरं 4 धावसंख्येने भर होते. ती धावसंख्या झाली आहे ती स्कोर कार्डवरती 22 धावा. 22 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणता येईल अमरदीप संघाची. या षटकातला नक्कीच तिसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 1 धावा आली होती आणि दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. बघूया कमबॅक करेल का गोलंदाज आहे राहुल. राईट हँड ओर द मार्क करतील. खरंच शिवनेरी चषक म्हटलं तर खूप आयोजन नियोजन चांगलं असं आहे आपला पाहायला मिळते या मैदानामध्ये. वर्ष दुसरं. या षटकातला नक्कीच तिसरा चेंडू. मिस्टर राहुल चांगला शॉट पाहता येईल. दंदन करून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिकडे. नक्कीच 1 धाव. या 1 धावसंख्येने भर होत आहे. धावसंख्या झाली ती 2 धावेने 24 धावा. 24 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. आमचे स्कोर कार्ड आहेत मिस्टर प्रितेश केणी आम्हाला दर्शवतात. या षटकाचा नक्कीच चौथा चेंडू. राईट हँड द मारा करतील. चांगलाच शॉट पाहायला मिळते. नक्कीच झेल होतोय तिकडे. आणि हेमंत हा डगाड होतोय. मोठा हादरा बसतोय हा जलसर संघाला. नयन किनी धन्यवाद डीजे. नयन किनी आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि हेमंत यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते मिस्टर प्रदीप. चेंडू 4 झाले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत.
चांगलाच कॉटनचा बॉल होता आणि 4 धावा. या 4 धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली ती 28 धावा. 28 ऑन द बोर्ड आपला पाहायला मिळते. चांगली सुरुवात जलसार संघाची आपला पाहायला मिळते. खरोखरच खूप खराब गोलंदाजी आपल्याला राहुल यांची पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उंचावण्याचा प्रयत्न नक्कीच. एक धावेने समाधान मानावं लागल. धावसंख्या झाली ती 29 धावा. जलसा संघाची 29 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. खरोखरच या 2 षटकाच्या समोर जी धावसंख्या झाली आहे ती जलसार संघाची 29 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल या दुपारच्या सत्रात. तिसरे षटक कोण घेऊन येईल? बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाकडून नक्कीच मनोज मन्या. खरोखरच चांगले असे ऑलराऊंडर असे मानले जाते या विटी लाईन मध्ये. खरोखर त्यांचं नाव आहे. काय दर्शवेल मैदानामध्ये आता नक्कीच लक्ष असेल सर्वांचं. तिसरं षटक मार्ग असताना मिस्टर मनोज राईट हँड ओव्हर द मारा करतील. बघूया पहिला चेंडू. मिस्टर अनिल स्ट्राइक रोटेट करतात तिकडे. चांगलाच खोदून काढला फटका. नक्कीच चांगला प्रयत्न होता तिकडे नक्कीच. आणि 6 धावा. क्या बात है. कृष्णा लक्ष्मण सातपुते. खरोखरच क्रॅकिंग शॉट आपला पाहायला मिळाला मिस्टर अनिल यांच्या बॅट मधून. या 6 धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली ती 35 धावा. 35 ऑन टू द बोर्ड. खरोखरच फुल टू फुल समाचार घेताना आपला पाहायला मिळाला मिस्टर अनिल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. थोडस शतरक्षम मध्ये बदल करताना बाप्पा मोरिया संघ. खरोखरच अप्रतिम षटकार अनिलच्या बॅट मधून आपला पाहायला मिळाला. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ असताना राईट हँड ओव्हर मारा करतील मिस्टर मनोज. नक्कीच पंचाकडे दाद मागतात आणि गडी बाद. खरोखरच मनोज यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आपला पाहायला मिळालं. खरोखर पहिल्या चेंडूवरती अनिल यांनी षटकार घेतला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करताना मनसुबा प्राप्त करताना मिस्टर मनोज. खरोखर कमबॅक करतोय मनोज नावाचा गोलंदाज. अनिल यांची जागा सांभाळण्यासाठी जाते ते मिस्टर वैभव. चांगले असे फलंदाज आहेत या पंचक्रोशीत पाहायला मिळाले. चांगले इन द फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येक मॅच चांगले खेळतात ते आपला पाहायला मिळतात मैदानामध्ये. आतापर्यंत मनोज यांनी 2 चेंडू फेकले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्याचा मनसुबा नक्कीच प्राप्त केला. खरोखरच कमबॅक करताना आपला पाहायला मिळतोय मिस्टर मनोज. बघूया वैभव काय दर्शवेल. स्ट्राइक रोटेट करतोय या षटकातला नक्कीच. तिसरा चेंडू मिस्टर मनोज. चांगलाच उंचर मारला फटका. नक्कीच शतरक्षक खालती आहे. नक्कीच जेल बाद. क्या बात आहे. नाईस टू ऑन डिलिव्हरी पाहायला मिळते मिस्टर मनोज यांची. खरोखरच हॅट्रिक ऑन इकडे आपला पाहायला मिळते मिस्टर प्रितेश घरात आपल्याला दर्शवितात. धन्यवाद डीजे. खरोखर जलसा संघाची धाव संख्या झाली ती 35 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. खरोखरच वैभव यांची जागा सांभाळत जात आहे ते सचिन. खरोखर चांगले असे
नामवंत फलंदाज आहेत या पंचकृषीत आपल्याला पाहायला मिळतात. बघूया मनोज राईट हँड ओव्हर द मारा करतील. षटकातला नक्कीच चौथा चेंडू, चांगलाच उंचर मला फटका, नक्कीच मस्तकाला दस्तक देऊन जाणार चेंडू 6 धावेसाठी. मिस्टर प्रदीप क्या बात है, खरोखरच फुल टू फुल समाचार घेताना आपला पाहायला मिळते. मिस्टर प्रदीप मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता तो प्रदीप. खरोखरच या 6 धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली ती धन्यवाद डीजे 41. क्या बात है, पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद आणि चौथ्या चेंडूवरती खणखणीत षटकार. क्या बात आहे, क्रॅकिंग शॉट हाफच्या साईडला पाहायला मिळतो. 2-2 करून जाते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होते तिकडे मिस्टर कौशल यांचं. नक्कीच 1 धावेने समान मानावं लागेल त्या जलसर संघांना. या 1 धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली होती 42. 42 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. जलसार संघाची धावसंख्या खरोखरच या षटकातला नक्कीच शेवटचा चेंडू मिस्टर मनोज सचिन आणि गडी बाद. धन्यवाद डीजे. खार्डी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे कारण लॉस आता टाकायचे आहेत आपल्याला. खार्डी संघाचा कर्णधार खरोखरच पहिलं षटक कौशल्याने फेकलं होतं आणि धाव संख्या जी जमा केली होती 17 धावा तब्बल त्याने दिल्या होत्या. आणि दुसरं षटक फेकलं होतं ते मिस्टर राहुल यांनी 12 धावा. तसंच तिसरं षटक फेकलं ते मनोज यांनी. धावा खर्च केल्या त्या 13. आणि बाप्पा मोर्या संघाकडून चौथं षटक हाताळणार आहे ते मिस्टर रोहित. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरोखरच ह्या खेळाडूकडे लक्ष दिलं तर खरोखरच लक्ष वेधित करणारा असा खेळाडू आपला पाहायला मिळतो मिस्टर रोहित. बघूया चौथं षटक हाताळतोय. राईट हँड ओव्हर द मारा करेल. पहिला चेंडू बघूया प्रदीप सेट बॅट्समन आहे तिकडे स्ट्राइक रोटेट करतोय. चांगलीच हॉफ पिचला थोडासा चेंडू पिच होतोय. नक्कीच तिकडे थोडं मिस अंडरस्टँडिंग होते आणि धावचित च्या रूपाने गडी बाद होतोय. खरोखरच कुठेतरी आत्महत्या करताना आपला पाहायला मिळाला तो मिस्टर रवी सर. धन्यवाद डीजे. आणि रवी सरांची जागा सांभाळत येते मिस्टर संजय. बघूया या षटकातला नक्कीच दुसरा चेंडू. सेट बॅट्समन आहे स्ट्राइक रोटेट करते मिस्टर प्रदीप. चांगलाच मारण्याचा प्रयत्न आहे. अचूक टप्पा अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी ऑफ साईडला पिच होते टप्पाना सरळ शतक यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबला जातो चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर रोहित यांची. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याचा मनसुबा प्राप्त केला होता आणि आज दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपाने पाहायला मिळतोय मिस्टर रोहित यांचा. नाईस टू ऑन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते रोहित यांची. मी म्हटल्याप्रमाणे खरोखरच कामगिरी करतोय मिस्टर रोहित. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरोखरच आहे त्यांच्याकडे कार्यक्षमता तेवढी. बघूया या षटकातला तिसरा चेंडू मिस्टर प्रदीप. लोअर फुल टच चेंडू सरळ फेकून दिलाय. मस्तकाला दस्तक देऊन जाणार चेंडू सीमा पार जातोय. खरोखरच हा एक प्रदीपच्या बॅट मधून हा दमदार षटकार येतोय. या 6 धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली होती 49 धावा. 49 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. नक्कीच चौथं षटक मार्गस्थ आहे आणि हा
चौथा चेंडू बॉल किल बॉड होतोय. क्या बात आहे. वापसी डिलिव्हरी आपला पाहायला मिळते. कमबॅक करतोय रोहित नावाचा गोलंदाज. खरोखरच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती निर्धावची सांगता असताना चेंडू फेकला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार आला होता आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद करतोय हा रोहित नावाचा गोलंदाज. धन्यवाद डीजे. खरोखरच प्रदीप याची जागा सांभाळण्यासाठी येते ते मिस्टर प्रफुल्ल. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती तब्बल आपला पाहायला मिळते जलसार संघाची 49 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. खरोखरच शिवनेरी चषक विराथम बुद्रुक 2021 आपला पाहायला मिळतोय. लाख मोलाची स्पर्धा ह्या मैदानामध्ये आपला नक्कीच पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी नक्कीच प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे इकडे आपला पाहायला मिळते. नक्कीच या षटकातला पाचवा चेंडू चांगलीच नाईस टू ऑन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉटच्या रूपाने चेंडू येतोय. या षटकातला शेवटचा चेंडू मिस्टर रोहित चांगलाच मारण्याचा उंचावण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लिफ्टला चेंडू जातोय आणि एक धावेने सन्मान मानावा लागतोय. एक धाव संख्येने भर होते. धाव संख्या झाली आहे ती 50 रव धाव फलकार आपला पाहायला मिळते. तसेच प्रकाश पाणीवाला जलसार यांनी मंडळाला 1000 रुपये देणगी दिले आहे. त्यांचं पण मनापासून धन्यवाद करतोय. शेवटचं षटक हाताला ते मिस्टर मनोज मण्या नावाने खूप पसंती मिळाली. तोच तो गोलंदाज आपला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करतोय तो मिस्टर प्रफुल्ल. चांगलीच 9 ऑन डिलिव्हरी आपला पाहायला मिळते. ऑफ साईडला थोडासा पिच होतोय. सरळ चेंडू निघून जाते यष्टिरक्षकाच्या हातात. खरोखरच प्रफुल्ल नावाचा फलंदाज समाचार घेईल का नक्कीच लक्ष असेल जलसार संघाचं. बघूया या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईक रोटेट करतोय तो प्रफुल्ल. उंचावण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने जाते चेंडू. नक्कीच एक धावेने समाधान मानावं लागेल. एक धाव संख्येने भर होते. धाव संख्या झाली ती 51 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते जलसार संघाची धाव संख्या. खरोखरच पहिला चेंडू निर्धावची सांगता असताना आपला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आपला नक्कीच पाहायला मिळाली. बघूया या षटकातला तिसरा चेंडू राईट अँड द ओव्हर द मारा करतील मिस्टर संजय. स्ट्राईक रोटेट करतोय. बघूया मोठा फटका नक्कीच आपला पाहायला मिळेल का. नक्कीच गडी बाद. चांगला झेल तिकडे होतोय. मोठा हादरा बसतोय तो जलसार संघाला. अजय ना तो गेला तो कोण अजय का संजय याची जागा सांभाळत येते ते मिस्टर अजय. मोठा फटका येईल का नक्कीच जलसार संघाचं लक्ष असेल. बघूया या षटकातला नक्कीच चौथा चेंडू राईट अँड द ओव्हर द मारा करतील मिस्टर मनोज मण्या. खरोखरच नाईस टू ऑन डिलिव्हरी आपला पाहायला मिळते. हॉपच्या साईडला चेंडू पिच होते. सरळ निघून जाते यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धावची सांगता असताना चेंडू आपला पाहायला मिळतोय.
नाईस टू डिलिव्हरी मनोज मिस्टर. खरोखर आतापर्यंत 4 चेंडू फेकले, एक गडी बाद केला आणि एक धाव दिली. या षटकातला 5वा चेंडू मिस्टर अजय स्ट्राइक रोटेट करतोय. चांगलाच उंचावर मारला फटका, नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात, गडी बाद. मिस्टर रोहित कोणतीही चुकी करत नाही आणि मिस्टर अजय यांना तंबूच्या आसरला परत जावं लागतं. मोठा आदरा बसतो जो जलसर संघाला. खरोखर तो मनोज नावाचा गोलंदाज कमबॅक करतो इकडे. हा शेवटचा विकेट असेल. खूप विकेट अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जलसा संघाची. क्या बात आहे, नाईस ऑन डिलिव्हरी. डॉटच्या रूपाने नक्कीच चेंडू पाहायला मिळतोय. आणि 5 षटकाच्या संबंधित जी धाव संख्या झाली ती जलसा संघाची 51. 51 धावा तब्बल आपला पाहायला मिळतोय. आता 30 चेंडू आणि 52 धावाची आवश्यकता येते विठ्ठलवाडी बाप्पा मोरया संघाला. एवढं महागडं काय आव्हान नाहीये. बघूया काय दर्शवेल या मैदानामध्ये. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाटेची आई, येल जायली पाटेची. उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. धन्यवाद डीजे. खार्डी संघाचा कर्णधार तसेच शिवनेरी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. शिवनेरी चषक विराथम बुद्रुक 2021 आपला हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. चषक मोठं आपला पाहायला मिळतोय. वर्ष दुसरं. जलसर संघाने जे आव्हान दिलं आहे ते बाप्पा मोरया संघांना 30 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. एवढं मोठं काही आव्हान नाहीये. खार्डी संघाचा कर्णधार तसेच शिवनेरी संघाचा कर्णधार. धन्यवाद. चला जलसर संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण ह्या मॅच आपल्याला 5 ओव्हरच्या कंपल्सरी शेवटपर्यंत खेळवायच्या आहेत. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुभाषजी कदम यांचं आगमन झालंय. मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. खरोखरच डीजे मास्टर आहे ते आपला पाहायला मिळतात दुपारच्या सत्रात नक्कीच. शिवनेरी संघाला बाय भेटली आहे आणि
आणि विठ्ठलवाडी संघाकडून दोन बलाढ्य फलंदाज आपला पाहायला मिळतात. मिस्टर रोहित स्ट्राइक रोटेट करते तर नॉन स्ट्राइक रोटेट करतोय तर निखिल. खरोखरच रोहित यांच्याकडे लक्ष दिले तर मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरोखरच मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. खरोखरच पहिले षटक मार्गस्थ असताना मिस्टर अनिल जलसार संघाकडून पहिला चेंडू लॉर फुल चेंडू फुल टू फुल समाचार केला. हॉपचर क्रॅकिंग शॉट आपला पाहायला मिळाला. मिस्टर रोहित यांच्या बॅट मधून 4 धावा येतात. क्या बात है मिस्टर रोहित. पहिल्या चेंडूवरती फुल टू फुल समाचार घेताना मिस्टर रोहित यांची बॅट तळपते उन्हात. नक्कीच 4 धावा. या षटकाचा दुसरा चेंडू कोणती चुकी करत नाही आणि विठ्ठलवाडी संघाची धाव संख्या झाली ती 4 धावा. बिनबाद 4 अशी आपली धाव फलकावरती आपला पाहायला मिळते. या षटकातला नक्कीच तिसरा चेंडू मिस्टर रोहित. खरोखरच हॉफच्या साईडला मला चेंडू नक्कीच कव्हर पॉइंटच्या दिशेने खूप खराब क्षेत्ररक्षण तिकडे प्रफुल्ल यांचं पाहायला मिळतोय. खरोखरच 4 धावा आपला पाहायला मिळतोय. धन्यवाद टीजे. खरोखरच पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आला होता. दुसरा चेंडू दिदावची सांगता असताना आपला पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवरती हा खणखणीत चौकार. क्या बात है मिस्टर रोहित. या षटकाचा चौथा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न. नक्कीच पंचांकडे दाद मागतात. पंच फेटायला नव्हता तिकडे. खरोखरच नाईस ऑन टू द डिलिव्हरी आपला पाहायला मिळतोय ते मिस्टर अनिल. पहिले षटक मार्गस्थ आहे मिस्टर अनिल. स्ट्राइक रोटेट करते रोहित. चांगला चेंडू रोहित यांना समजला नाही आणि थोडं मिसअंडरस्टँडिंग आपला पाहायला मिळते मिस्टर रोहित यांची. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून ती 2 खणखणीत चौकार आले. मिस्टर अनिल राईट हँड ओव्हर द मारा करतील. खरोखरच स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकून दिलाय. नक्कीच पंच आम्हाला दर्शवतील 4 धावा. धन्यवाद डीजे. स्कोर रन रेट झालाय तो 12 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर प्रितेश घरत आम्हाला दर्शवतात मॅजिक फिंगर मध्ये 52 धावा. खरोखरच पहिल्या षटकाच्या संबंधीची धाव संख्या झाली ती 12 धावा. 12 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्ग असताना मिस्टर हेमंत चांगले असे गोलंदाज आहेत या पंचक्रोशीत. खरोखरच नावाजले गोलंदाज असे फलंदाज आहेत. मिस्टर हेमंत राईट हँड ओव्हर मारा करतील. मिस्टर निखिल खरोखरच समालोचन कक्षाला मानवंदना करता चेंडू आपला पाहायला मिळतोय. निखिलच्या बॅट मधून 4 धावा स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. खरोखरच पहिल्या चेंडूवरती प्रहार करताना आपला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. या 4 धावसंख्येने धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. पहिल्या चेंडूवरती फुल टू फुल समाचार घेताना मिस्टर निखिल नावाचा फलंदाज आपला पाहायला मिळतोय. खरोखरच उंचावर मारला पटका नक्की स्ट्रेट ड्राईव्ह होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिकडे.
जीवाला प्राण लावून हा चेंडू खरोखरच षटकार जाणार होता, पण तिकडे चांगली फिल्डिंग आपला पाहायला मिळाली मिस्टर पराग यांच्याकडून. खरोखरच निखिल यांची बॅट तलपताना नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत ते मिस्टर हेमन यांनी. या षटकातला तिसरा चेंडू मिस्टर हेमन राईट वर मारा करतील. थोडस अडथळा येताना दुसरं षटक मार्गस्थ असताना मिस्टर हेमन आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात मिस्टर हेमन यांनी. चांगलेच डिलिव्हरी आपला पाहायला मिळते मिस्टर हेमन यांची. कमबॅक करताना आपला पाहायला मिळते. नक्कीच 2 मोठे फटके आले होते, पण कमबॅक करताना नक्कीच पाहायला मिळते तो मिस्टर हेमन नावाचा गोलंदाज. खरोखरच या षटकातला चौथा चेंडू मिस्टर निखिल भिकोरच्या क्षेत्रात चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होते तिकडे. नक्कीच 2 धावेने समान मानावं लागेल ते विठ्ठलवाडी बाप्पा मोरया संघाला. या 2 धावसंख्येने धाव फलक सरसावला जातोय. ती 20 धावा तब्बल धाव फलकावरती आपला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हेमन यांनी 4 चेंडू हाताळले आहेत. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या त्या दुसऱ्या चेंडूवरती 2 आणि तिसऱ्या चेंडू निर्धावची सांगता असताना चेंडू फेकला गेला आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा. चांगला उत्तर मारण्याचा प्रयत्न नक्कीच तिकडे प्रदीप आहे. कोणती चुकी करणार नाही. नॅश टू झेल मिस्टर प्रदीप. मोठा हादरा बसतो बाप्पा मोरया संघाला निखिलच्या रूपाने. आतापर्यंत 5 चेंडू फेकले आहेत मिस्टर हेमनांनी. पाणी पाठवायचं आहे मैदानामध्ये. व्हॉलंटियर पाणी घेऊन जायचं आहे. आणि निखिल यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते मिस्टर मनोज उर्फ मन्या. विठी लाईन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते शिवनेरी चषक विराथम बुद्रुक 2021-22. खरोखरच चांगलंच आयोजन नियोजन. कौतुक करावं तेवढं कमी. खरोखरच दुसरं षटक मार्गस्थ असताना नक्कीच शेवटचा चेंडू आहे तो मिस्टर हेमन यांचा. मिस्टर मनोज स्ट्राईक रोटेट करताना आपला पाहायला मिळतोय. बघूया अजूनपर्यंत काही खातं खोललं नाहीये मिस्टर मनोज यांनी. चांगलाच असा हेलिकॉप्टर शॉट त्यांच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळतो. 4 धावा. खरोखरच पहिल्या चेंडूवरती मिस्टर मनोज फुल टू फुल समाचार घेताना आपला पाहायला मिळतोय. मनोजच्या बॅट मधून या 4 धावा नक्कीच 4 धावसंख्येने भर होत आहे. तो धाव फलक सरसावला जातोय. तो 24 धावा 24 ऑन टू द बोर्ड. तसेच परशुराम घरत यांचं आगमन होतोय. त्यांचं पण मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. तलावपाडा. आणि पहिलं षटक फेकलं होतं ते मिस्टर अनिल यांनी 12 धावा तब्बल दिल्या होत्या. आणि दुसरं षटक फेकलं ते जलसा संघाकडून हेमंत यांनी तब्बल धावा दिल्या त्या 12. आणि विठ्ठलवाडी बाप्पा मोरया संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा तब्बल आपल्याला धावसंख्येवरती पाहायला मिळते. खरोखरच आजच्या दिवसात समालोचक मिस्टर पमजी शेडके सर नक्कीच त्यांचा गोड आवाज पालघर तालुक्यातील बुलंद आवाज थोड्या वेळात नक्कीच तुम्हाला नक्कीच आवाज ऐकायला मिळेल. थोडीशी रेस्ट घेतात ते. सकाळच्या 17 पासून ते दुपारच्या 17 पर्यंत त्यांनी चांगली अशी कॉमेंट्री आपल्या नक्कीच प्रेक्षकांना आवर्जून अशी वाटेल अशी कॉमेंट्री त्यांचा गोड आवाज नक्कीच पाहायला मिळाला. आणि जलसार संघ तिसरं षटक हाताळणार आहेत ते मिस्टर सचिन दादा. चांगले गोलंदाज तसेच फलंदाज आहेत. काय दर्शवतील मैदानामध्ये. तसेच नामवंत फलंदाज आपला पाहायला मिळते तर मिस्टर रोहित. स्ट्राईक रोटेट करते तो आणि नॉन स्ट्राईक रोटेट करते तो मिस्टर मनोज. बघूया राईट हँड दोन मारा करते मिस्टर सचिन. खूप बाहेर जातो चेंडू. पंच वॉक करताना आपला पाहायला मिळते. वाईट अतिरिक्त धाव आपला पाहायला मिळते. आणि धाव संख्या झाली ती बाप्पा मोरया संघाची 25 ऑन टू द बोर्ड आपला पाहायला मिळते.
नाईस कॅच म्हणता येईल तिकडे मिस्टर वैभव. मोठा हादरा बसतोय तो रोहितच्या रूपाने. धन्यवाद डीजे. खरोखरच तिसरं षटक हाताळताना आपला पाहायला मिळतं इथे सचिन पहिलाच अवंतर चेंडू फेकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद मिळवला होता. कुठेतरी कमबॅक करताना आपला पाहायला मिळाला तो मिस्टर सचिन नावाचा गोलंदाज. मोठा आदरा बसला तो रोहितच्या रूपाने आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते मिस्टर कल्पेश. या षटकातला नक्कीच दुसरा चेंडू मिस्टर कल्पेश. नाईस ऑन डिलिव्हरी आपला पाहायला मिळते. स्लो ऑन डिलिव्हरी सचिन दादा कुठेतरी आपला कमबॅक करताना आपला पाहायला मिळतोय. चौथं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक मार्गस्थ असताना समश्व डॉटच्या रूपाने चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आपला पाहायला मिळते सचिन दादा कडून. कमबॅक करताना आपला पाहायला मिळते गोलंदाज मिस्टर सचिन. आतापर्यंत पहिला चेंडू अवांतरचा फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू डॉट. बघूया पाचवा चेंडू चांगलाच उंचावर मारला फटका. बॅटच्या रडार देतो चेंडू आणि फेकून दिला 6 धावेसाठी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले ते मिस्टर सचिन यांनी. क्या बात है. क्रॅकिंग शॉट आपला पाहायला मिळते तिकडे. चांगलंच तेवढं शतरक्षण आपला पाहायला मिळते. चांगली फेकी तिकडे पाहायला मिळते. 1 धावे देणं समाधान मानावं लागतं ती विठ्ठलवाडी संघाला. या शेवटचा चेंडू 20 अटेम्प्ट करताना डॉटच्या रूपाने नाईस ऑन डिलिव्हरी आपला पाहायला मिळाली. आता विठ्ठलवाडी संघाची धाव संख्या होती 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. शिवनेरी चषक विराट बुद्रुक 2021 खरोखरच मोठी मानाची स्पर्धा ह्या मैदानामध्ये आपला पाहायला मिळते. वर्ष दुसरं. आता 12 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 12 चेंडू. खरोखरच अटीतटीचा सामना नक्कीच पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, तुलड्य आहेत. आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात या मैदानामध्ये. आणि तसे मोठे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट करतो मिस्टर कल्पेश आणि नॉन स्ट्राईक रोटेट करतो मिस्टर मन्या हेमंत. क्या बात आहे. क्रॅकिंग शॉट ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दन को 4 धावा. धन्यवाद. या 4 धावसंख्येने धाव फलक सरसावला जातोय. 36 ऑन टू द बोर्ड. विठ्ठलवाडीची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा
नाईस टू ऑन डिलिव्हरी. खरोखरच ऑफ साईडला थोडासा पिच होते चेंडू. खरोखर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताना आपला पाहायला मिळते मिस्टर हेमंत नावाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि दुसरा चेंडू निर्धावची सांगता असताना आपला पाहायला मिळाला मिस्टर हेमंत. नाईस टू ऑन डिलिव्हरी. बघूया एक साईडला कल्पेश स्ट्राईक रोटेट करतोय. उंचरमारचा प्रयत्न नक्कीच गडी बाद होतोय. कल्पितच्या रूपाने मोठा हादरा बसतोय. डीजे धन्यवाद डीजे. अजय किणी यांचं आगमन होते. त्यांचं पण मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. खरोखरच शिवनेरी चषकामध्ये चांगलं त्याने मेडिसिन पुरवलं. खरं प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे मोलाचा वाटा आपला पाहायला मिळतोय मिस्टर अजय किणी यांचा. त्यांचं पण मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन या शिवनेरी चषकामध्ये. चौथं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत हेमंत यांनी 3 चेंडू हाताळले आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि दुसऱ्या चेंडू डॉटच्या रूपाने फेकला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्याचा मनसुबा नक्कीच प्राप्त केला. कमबॅक करताना आपला पाहायला मिळाला तो गोलंदाज मिस्टर हेमंत. राईट मारा करतील मिस्टर मनोज आणि फर्निचर. आणि फर्निचर डिस्टर्ब होते तिकडे. खरोखरच मोठा आदरा बसतोय मिस्टर मनोजच्या रूपाने. कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत. खरोखरच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ती मिस्टर हेमंत यांनी. खरोखरच मने यांची जागा सांभाळण्यात जात आहेत ते मिस्टर कौशल. क्या बात आहे. नाईस टू ऑन डिलिव्हरी आपला पाहायला मिळाली मिस्टर हेमंत यांची. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरची निर्धावची सांगता असताना चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. चौथ्या चेंडूवरती विकेट. क्या बात आहे. नाईस टू ऑन डिलिव्हरी मिस्टर हेमंत. आता विठ्ठलवाडी संघाची धाव संख्या हवी आहे ती 8 बॉल आणि 16 धावा. 16 धावा 8 चेंडू. बघूया मण्याची जागा सांभाळ जात आहे ते मिस्टर कौशल. स्ट्राईक रोटेट करतील. आतापर्यंत खातं काही खोललं नाहीये. बघूया काय दर्शवतील मैदानामध्ये. चांगलाच मारण्याचा प्रयत्न आणि 1 धावेने समाधान मानावं लागतं मिस्टर कौशल यांना. या 1 धावसंख्येने भर होत आहे. धाव फलक सरसावतोय. सदोतीस धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपला पाहण्यात आमची मॅजिक फिंगर नितेश घरत आपला दर्शवतात. या षटकात शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 15 धावा. बघूया अटीतटीचा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. पंचाकडे दाद मानतात नक्कीच. लेग बाजच्या स्वरूपाने ही धाव आपला पाहायला मिळते. या 1 धाव संख्येने भर होते. धाव संख्या झाली आहे ती तब्बल स्कोर कार्ड वरती 38 धावा. 38 ऑन टू द बोर्ड. आता 6 चेंडू आणि 14 धावा. क्या बात है. अटीतटीचा सामना आपला पाहायला मिळते मैदानामध्ये. एक साईडला आहे ते विठ्ठलवाडी, दुसऱ्या साईडला आहे ते जलसार. 2 बलाढ्य संघ आपल्या या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. खरोखरच हा सामना कुठे जाईल सांगता येत नाही. कारण मित्रांनो ही क्रिकेट आहे. चेंडू फळीचा खेळ आहे. खरोखरच काय होईल सांगता येत नाही. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. कारण हा सामना तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हा फिनिश करायचा आहे. कारण पुढचे सामने आपला खेळवायचे आहेत. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे.
सहा चेंडू आणि 14 धावा. एक साइडला आहे जलसार तर दुसऱ्या साइडला आहे विठ्ठलवाडी. बाप्पा मोरया संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या साइडला येतो जलसार संघ. बघूया गोलंदाजी मार्कवर आहेत ते मिस्टर रवी सर. खरोखरच 40+ चे खेळाडू आहेत ते आपला पाहायला मिळते. बघूया दीपेश स्ट्राइक रोटेट करतील. 6 चेंडू आणि 14 धावा. नाईस क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. चांगलीच तेवढीच फील्ड नाईस टू जम्प आपला पाहायला मिळाली. नक्कीच 2 धावा नक्कीच आपला पाहायला मिळतील. या 2 धावसंख्येने धावफलक सरसावला जातोय. 40 धावा. आता 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. सामना कुठे जाईल पारडं कुठे बदलेल सांगता येत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. चेंडू फळीचा गेम आहे. तिकडे दीपेश पाहायला मिळतोय मोठा बलाढ्य फलंदाज स्ट्राइक रोटेट करतोय. नक्कीच मोठा मांडण्याचा प्रयत्न. निर्धावचे सांगता असताना चेंडू पाहायला मिळतोय. मिस्टर रवी सर कमबॅक करतोय. चार चेंडू आणि 12 धावा. क्या बात आहे. नाईस मॅच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. उंचरमानचा प्रयत्न थोडासा शॉर्ट कट होते चेंडू आणि नक्कीच 2 धावा. क्या बातची रन द बिटवीन चांगलीच म्हणता येईल दीपेश आणि कौशल यांच्यामध्ये. खार्डी संघाचा कर्णधार तसेच जय हनुमान मायखोफ संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. श्रेयस 11 खार्डी आणि मायखो दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. या षटकाला नक्कीच चौथा चेंडू. बंच वॉक करताना आपला पाहायला मिळते. अवांतर चेंडू. खूप खराब गोलंदाजी. आतापर्यंत चांगली चेंडू फेकले होते. आता 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 धावा 3 चेंडू. सामना कुठे जाईल सांगता येत नाही. बघूया या षटकातला नक्कीच चौथा चेंडू. स्ट्राइक रोटेट करतो मिस्टर दीपेश. उंचावण्याचा प्रयत्न नक्कीच. आणि नक्कीच गडी बाद होतोय मिस्टर कौशलच्या रूपाने. मोठा आदरा बसतोय तो बाप्पा मोरया संघाला. आता 2 चेंडू आणि 8 धावा. क्या बात आहे. 8 धावा 2 चेंडू. सामना कुठे जाईल सांगता येत नाही. अटीतटीचा सामना आपला पाहायला मिळतोय. खरोखरच मोठी प्रेक्षकांची गर्दी या शिवनेरी चषकामध्ये पाहायला मिळते. विराथम बुद्रुक वर्ष 2. तर मी सागर गावड यांना विनंती करेन. सागरजी गावड आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये होईल. प्लीज आपण यायचंय. या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत, सदिच्छा भेट देत आहेत, त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. श्रेयस 11 खार्डी वर्सेस मायखोफ बिग फाईट बिग मॅच यावर आपण पाहतोय आणि 2 संघांमध्ये एक कडवी पाहायला मिळेल. तरी आपण प्रांजल 11 मायखोफ कॉइन स्पिन करायचं. 2 चेंडू आणि 8 धावा. बघूया दीपेश. वॉक करताना पंच आपला पाहिला मिस्टर तुषार किनी. आता 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. थँक्यू सागरजी गावड. आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फील्ड फर्स्ट असेल. फील्ड फर्स्ट यावेळेला आपण पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघ जर मॅच यावेळेला टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? नक्कीच फील्ड फर्स्ट घेतली असती. आता मनाच्या विरोधात खेळायचे काय टार्गेट खरोखरच 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे.
काय होईल सामना सांगता येत नाही. बघूया खरोखरच क्रॅकिंग शॉट आपला पाहायला मिळते तिकडे. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होते. आत्महत्या तिकडे होते. खरोखरच गडी बाद होतोय. आता एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे. सुलभा श्रीकांत किणी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची देणगी ह्या मंडळाला आहे. त्यांचे आपण हार्दिक अभिनंदन करतोय. तसेच थोड्याच वेळात प्रमोद शेळके सरांचा आवाज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून ते दुपारच्या सत्रापर्यंत त्यांचा आवाज नक्कीच पाहायला मिळाला. खरोखर त्यांचा गोड आवाज, पालघर तालुक्यांचा बुलंद आवाज नक्कीच तुम्हाला आता थोड्याच वेळात थोडीशी रेस्ट घेतली होती सरांनी नक्कीच आता पाहायला मिळेल. हा अतिटळीचा सामना पाहायला मिळतोय तो जलसार वर्सेस बाप्पा मोरया. आता एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे ती विठ्ठलवाडी संघाला. क्या बात आहे. रंगतदार सामना आपला या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 धावा. 6 धावा एक चेंडू. बघूया काय होतंय. क्या बात है. नाइस टू वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरोखरच सेकंड करायचं आहे मैदानामध्ये. खरोखरच रवी सरांकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खरोखरच दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. सेकंड करायचं आहे. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला. साऱ्यांची साथ हाय धन्यवाद डीजे.